7 दिवसांची वॅगस नर्व्ह स्टिम्युलेशन. दिवस 1. श्वास आणि जागरूकता. उद्देश: श्वासाची जाणीव करून वेगस नर्व्ह सक्रिय करणे. सकाळ 10 मिनिटे. आरामात बसा, कणा सरळ ठेवा. डायफ्रॅगमॅटिक श्वसन. 4 सेकंद श्वास घ्या, 1 सेकंद थांबा, 6 सेकंदात हळूवार श्वास सोडा. श्वास सोडताना शांतता असा भाव मनात ठेवा. संध्याकाळ 10 मिनिटे. हलके मान ताणण्याचे व्यायाम करा. 5 मिनिटे कृतज्ञता लिहा. दिवसातील 3 सकारात्मक अनुभव नोंदवा. नेतृत्व लाभ: मानसिक शांतता आणि विचार स्पष्ट होतात. दिवस 2. ध्वनी आणि कंपन. उद्देश: ध्वनी कंपनाने वेगस नर्व्हची खोलीतून उत्तेजन करणे. सकाळ 10 मिनिटे. 5 मिनिटे खोल श्वास घ्या. हमिंग किंवा मंत्रजप. 5 मिनिटे असा आवाज काढा किंवा ओम म्हणा. कंपन छाती आणि घशात जाणवण्यावर लक्ष द्या. संध्याकाळ 10 मिनिटे. दृश्यीकरण म्हणजेच व्हिज्युअलायझेशन. स्वतःला आत्मविश्वासू आणि शांत नेता म्हणून पहा. नेतृत्व लाभ: भावनांचे नियमन आणि संवादात प्रभाव वाढतो. दिवस 3. थंडावा आणि सहनशीलता. उद्देश: थंड उत्तेजनाने सहनशीलता आणि लवचिकता वाढवणे. सकाळ 15 मिनिटे. चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा किंवा आंघोळीनंतर 30 सेकंद थंड पाण्याचा शॉवर घ्या. बॉक्स ब्रीदिंग. 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, 4 सेकंद श्वास सोडा, 4 सेकंद थांबा. दुपार 5 मिनिटे. सजग चालणे. श्वास आणि पायऱ्या जुळवून चालत राहा. संध्याकाळ 10 मिनिटे. डायरीत लिहा: आज मी शांत राहून कोणती परिस्थिती हाताळली. नेतृत्व लाभ: तणावात शांतपणे निर्णय घेण्याची क्षमता वाढते. दिवस 4. हृदय सुसंवाद आणि करुणा. उद्देश: हृदय मेंदू संतुलनाने करुणा आणि स्पष्टता निर्माण करणे. सकाळ 15 मिनिटे. हृदय सुसंवाद श्वसन. हार्ट कोहेरन्स ब्रीदिंग. 5.5 सेकंद श्वास घ्या, 5.5 सेकंद श्वास सोडा. श्वास घेताना कृतज्ञतेचा भाव मनात ठेवा. संध्याकाळ 10 मिनिटे. ध्यान. स्वतःला करुणामय, शांत आणि आत्मविश्वासू नेता म्हणून अनुभव करा. नेतृत्व लाभ: टीममध्ये विश्वास, सहानुभूती आणि सकारात्मक संबंध निर्माण होतात. दिवस 5. सजगता आणि मंत्र. उद्देश: सजगता, माइंडफुलनेस आणि ध्वनी साधना यांचा संगम करणे. सकाळ 20 मिनिटे. 5 मिनिटे खोल श्वास घ्या. 10 मिनिटे ओम जप किंवा मंत्र ओम नमः शिवायचे उच्चारण करा. 5 मिनिटे शांत बसून शरीरातील संवेदना जाणून घ्या. दुपार 5 मिनिटे. महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी 3 खोल श्वास घ्या. संध्याकाळ 10 मिनिटे. डायरीत लिहा: दिवसातील 3 निर्णय जिथे तुम्ही शांतता ठेवली. नेतृत्व लाभ: खोल लक्ष, आत्मनियंत्रण आणि संतुलित विचार विकसित होतात. दिवस 6. हालचाल आणि प्रवाह. उद्देश: हालचालीने नैसर्गिक संतुलन निर्माण करणे. सकाळ 15 मिनिटे. हलके योगासन आणि अनुलोम विलोम प्राणायाम करा. दुपार 5 मिनिटे. थोडा वेळ चालताना हमिंग करा. संध्याकाळ 10 मिनिटे. ध्यान. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनात म्हणा, मी शांत आणि स्पष्ट नेता आहे. नेतृत्व लाभ: तणाव नियंत्रण, ऊर्जा संतुलन आणि निर्णय क्षमता वाढते. दिवस 7. एकात्मता आणि आत्मपरीक्षण. उद्देश: संपूर्ण आठवड्याच्या सरावाचे एकत्रीकरण आणि आत्मजाणीव वाढवणे. सकाळ 20 मिनिटे. 5 मिनिटे खोल श्वास घ्या. 10 मिनिटे ओम जप किंवा मंत्र जप. 5 मिनिटे शांत बसून शरीरातील संवेदना जाणून घ्या. दुपार 5 मिनिटे. कामाच्या वेळी थंड पाण्याने चेहरा धुवा किंवा 2 मिनिटे हमिंग करा. संध्याकाळ 15 मिनिटे. डायरीत आठवड्यातील अनुभव लिहा. शांती, चांगला संवाद, तणाव नियंत्रणाच्या क्षणांची नोंद करा. नेतृत्व लाभ: आत्मजाणीव, स्त्रहतिक विचार आणि दूरदृष्टी नेतृत्व विकसित होते. नेतृत्व वृत्तीतील फायदे: श्वसन. तणावात निर्णय क्षमता वाढते. हमिंग किंवा मंत्रजप. भावनांचे बालन आणि संवाद स्पष्टता. थंड पाणी, लवचिकता आणि सहनशीलता. हृदय सुसंवाद ध्यान.
करुणा आणि टीमशी नाते मजबूत होते. दृश्यीकरण, स्पष्टता आणि सर्जनशील विचार. डायरी लेखन, आत्मजाणीव आणि प्रगतिशील दृष्टिकोन. दररोज डायरी लिहा. भावना, निर्णय आणि सुधारणा नोंदवा. सुरुवातीला कमी वेळेपासून सुरुवात करा. हळूहळू वेळ वाढवा. 7 तासांची गाढ झोप आणि पुरेशा पाण्याच्या मात्रा ठेवा. अतिशय जास्त सराव टाळा. नियमितता आणि संतुलन महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू. तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.